नाजरीन, कोकन के दापोली इलाके में एक बड़ा हादसा होते होते टल गया। देखिए हमारे नुमाइंदे मुस्तकीम कारविनकर की एक ख़ास रिपोर्ट। नाजरीन, आप देख रहे हैं हालात का यूट्यूब चैनल और मैं एम अबू बकर आपसे मुखातिब हूँ। कोकन के दापोली इलाके में आज एक बड़ा सड़क हादसा होते होते टल गया। दापोली की जानिब से मुंबई बोरीवली जाने वाली बस घोड़ेगांव टर्निंग उतरते वक्त घोड़ेगांव की जानिब से आने वाली नई पिकअप वैन को उसने धड़क दी। पिकअप वैन का बड़ा नुकसान हुआ। खैरियत ये हुई कि पिकअप वैन का ड्राइवर और उसमें मौजूद लोग बाल बाल बच गए। तसादुम इस कदर शदीद था कि पिकअप वैन की साइड पूरी तरह से दब गई। हमारे नुमाइंदे मुस्तकीम कारविनकर ने बताया कि रास्ता तंग होने और एहतियाती तदाबीर के बोर्ड आवेजा न होने के सबब आए दिन इस रास्ते पर हादसे होते रहते हैं। दूसरी जानिब इस हादसे से मुतासर होने वाले पिकअप वैन के मुसाफिरों को हमारे नुमाइंदे मुस्तकीम कारविनकर ने पानी और बिस्किट फराहम किया और उनकी मदद की। नाजरीन, मुस्तकीम कारविनकर ने इस इलाके में बंदरों की आफत के सिलसिले में क्या कहा वो भी मुलायजा फरमाए। एक प्रयत्न करत आहोत। आज आम्ही उभा आहे आंबेतवरून गोडेगाव जाणाऱ्या रस्त्यावरती आणि तसाच एक आंबेतवरून टोल फाट्यावरती जाणारचा रस्ता आहे आणि एक आंबेतवरून हाडेआडेश्वर बागमाळला ह्या दिशाने जाण्याचा रस्ता आहे। एक आपला म्हापडवरून मंडणगड जाण्याचा रस्ता आहे। तसाच एक म्हापडवरून महाड तुरीन मार्गे महाड जाण्याचा रस्ता आहे। ह्या ठिकाणी आपल्या ह्या पूर्ण जे रस्ते मी तुम्हाला सांगितले त्या रस्त्यावरती माकरांचं प्रमाण जास्त आहे किंवा जंगली प्राण्यांचं प्रमाण जास्त आहे आणि ह्या ठिकाणी काही जे बाहेरचे लोक येतात, जे फिरण्यासाठी येतात किंवा एन्जॉय करण्यासाठी येतात, ते माकरांना केली किंवा शेंगदाणे किंवा इतर असे कुठले पदार्थ खाण्याची सवय त्यांना लावल्यामुळे हे माकडं काय करतात, एखादा गाडी जर आली की ते मग गाडीच्या अंगावरती येऊन ते त्यांना ते एक आस असते, एक आस निर्माण झालेली की आम्हाला काहीतरी कोण खायला देईल म्हणून ते गाडी एखादा आली की गाडीच्या समोर येऊन त्यांचे अपघात होतात, त्यांचे मृत्यू होतात। म्हणून वन विभाग खात्यात महाड असेल, शिवर्धन असेल किंवा मंडणगड असेल किंवा इतर कुठला माणगाव असेल, ह्या वन विभाग खात्याला आमच्या हात जोडून विनंती आहे की ह्या सर्व परिसरामध्ये मोठे मोठे होर्डिंग लागले पाहिजे। बाबा किमान तुम्ही गाड्या सावकाश चालवा आणि होर्डिंगमध्ये ही सूचना दिली पाहिजे, बाबा तुम्ही ह्या माकरांना किंवा जंगली प्राण्यांना तुम्ही खायला घालू नका। त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही एखादा पुण्याचं काम करायला बघताय परंतु तो पुण्याच्या पाठी खूप मोठा पाप होतोय। आपण नरकात जाण्याची तयारी करतोय का काय, ह्याचा देखील आपल्याला तो विचार केला पाहिजे। म्हणून हात जोडून विनंती आहे की जंगली प्राणी असतील किंवा माकर असतील किंवा इतर कुठले असतील, ह्यांना कुठल्याही पद्धतीचं खाणं घालू नका। ते खाण्याच्या नांदामध्ये आपण एक पुण्याचं काम करायला आपली मनशक्ती असते परंतु त्या मनशक्तीच्या पाठी एक ह्यांचा अपघात होतात, त्यांचे मृत्यू होतात। किमान तुम्ही अंदाजा लावा की हे प्रत्येक ठिकाणी जर आठवड्यात 10-12 जर माकडांचे मृत्यू होत असतील ॲक्सिडेंटमध्ये तर किती पाप आपण आपल्या अंगावरती वरून घेतोय। म्हणून हात जोडून वन विभाग खात्याला देखील आमची विनंती आहे की ह्याला चांगल्यात चांगला मार्ग काढावा। होर्डिंग मोठ्या मोठ्या पद्धतीत प्रत्येक ठिकाणी लावा, जास्त प्रमाणात लावा, जेणेकरून लोकांच्या मध्ये जागरूकता येईल की बाबा हे जे आम्ही करतोय हे चुकीचं आहे आणि आम्ही जे गाड्या जी स्पीडला चालवतो ते ह्या ज्या ठिकाणी माकरांचं प्रमाण जास्त त्या ठिकाणी गाडी स्लो चालवावं अशी हात जोडून विनंती आहे। येत्या 8 दिवसात ह्या वन विभाग खात्याने ह्या सर्व आमच्या मागण्याला चांगला प्रतिसाद दिला नाही तर आमचे नेते वैभवजी खेरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड, जिल्हा अध्यक्ष आमचे संतोषजी नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष आमचे संजय आखाडे साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही एक चांगल्या पद्धतीचा मार्ग किंवा एक आंदोलन करण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत। उद्या आम्ही आमच्या वैभवजी खेरेकर यांच्याशी आम्ही ह्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही जाऊ। त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष संतोषजी नलावडे साहेब असतील, जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड असतील, जिल्हा उपाध्यक्ष आमचे संजय आखाडे साहेब असतील, यांच्याशी आम्ही ह्या सर्व विषयाबद्दल चर्चा करू आणि येत्या 8 दिवसात ही आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची दिशा आमचे सामान्य वैभवजी नेते आमचे वैभवजी खेरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची दिशा आम्ही ठरवू।